एक कलमीची कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। देठ आणि साल काढून किसणीने किसून घेऊ। किसून घेतलेली कैरी, जेवढी कैरी घेतलेली आहे तेवढंच खोवलेलं ओलं नारळ, हिरवी मिरची, 5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक साल काढून तुकडे करून घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर, कैरीच्या आंबटपणाप्रमाणे आणि ओल्या नारळाचा पण गोडवा असतो त्याप्रमाणे यामध्ये गूळ टाकायचा आहे। मस्त एकदम सॉफ्ट चटपटीत चटणी तयार झालेली आहे। चटणीमध्ये टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ। 1 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, प्रमाणे हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, गरमागरम फोडणी तयार झालेली आहे। चटणीवरती टाकून घेऊ। जेवताना तोंडी लावायला किंवा पोळी भाकरी सोबत आपण ही चटणी खाऊ शकतो। मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।